वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आलेलो आहे दापोलीमध्ये आणि मागे दिसते या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही राहतोय. आमचं फॅमिली फंक्शन इथे 2 दिवस आहे आणि त्याच्याकरता आम्ही काल आपण बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये की ठाणे टू दापोलीचा प्रवास कसा होता, रस्त्याची कंडिशन काय होती. संध्याकाळी मुरुडच्या बीचचं पण आपण शूटिंग याच्यात बघू. संध्याकाळी उशीर झाला होता, सनसेट काय मिळालं नाही. त्या बीचच्या शूटिंग करता गेलो होतो. नंतर मग एका देवळात गेलो. आता निघालो आहे आपण एका बीचवर आणि तिथे एक टॉवर आहे, तो टॉवर पण बघणार आहोत. हे मागे दिसतंय हे आमचं माझ्या भाऊ आणि बहीण इथे राहते. सुंदर असा हा कॉम्प्लेक्स आहे, निसर्ग कॉम्प्लेक्स म्हणून त्याला म्हणतात. निमवणे हे गाव आहे, त्या इथे आहेत. आणि हे मागे ज्या दिसत आहेत हे आमच्या गाड्या आहेत. आता या गाडीने आम्ही सर्वजण 17 जण आहोत. अजून एक गाडी यायची आहे, ते सगळेजण आता फिरायला जाऊ. त्याचं पण तुम्हाला सगळ्यांना शूटिंग बघायला मिळेल. हे जे वरती दिसत आहेत ही मुलं, ही मुलं बघा इथे, ही मुलं आहेत. ही आमची सगळी छोटी कंपनी आहे आणि ही बघा ही छोटी कंपनी आहे इथे. हां, सबस्क्राईब करायला सांगतायत सगळ्यांना. छानपैकी तो सुद्धा व्हिडिओ बनवतो छान, त्याचे सुद्धा व्हिडिओ आता येतील, ते आपण बघूच नंतर. आणि हा मागचा जो दिसतोय हा सगळा सुंदरसा असा कॉम्प्लेक्स आहे, रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स. आणि या कॉम्प्लेक्समध्ये आम्ही सगळेजण इथे राहतोय. कालची हवा सुद्धा छान होती, दापोलीमध्ये थंडी सुद्धा मस्त पडली होती. तर चला आता आपण जाऊया फिरण्याकरता आणि मग बघूया बीचवर जाऊन बघूया आपण काय आपल्याला दिसतंय ते. मंडळी सगळी खाली आलेली आहेत आणि आता नेहमीप्रमाणे लेडीज लोकांची वाट बघतोय. आणि मग आता हे झाल्यानंतर आम्ही सर्वजण निघू ते दापोलीचं किंवा आंजर्ले लाईट हाऊस ज्याला म्हणतात, आणि तिथेच बाजूला आहे तो आंजर्लेचा समुद्रकिनारा. ते बघण्याकरता आम्ही निघणार आहोत. हा कॉम्प्लेक्स बघा किती सुंदर आहे आणि गाड्या पण आमच्या तयार आहेत. दापोलीवरून आम्ही निघालो. आमच्या इथून साधारण लाईट हाऊस हे 23 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हे आजूबाजूला तुम्ही बघताय ही दापोलीमधली सुंदर अशी घरं आहेत. दापोलीला मिनी महाबळेश्वर महाराष्ट्राचं म्हणतात आणि त्या महाबळेश्वरमध्ये ही अशी सुंदर अशी घरं लोकांनी बांधलेली आहेत. हे खूप पूर्वीची लोकच आहेत, पण दापोलीची हवा खरंच सुंदर आहे. थंडगार अशी हवा आहे. काल रात्रीसुद्धा 20-21 डिग्री टेम्परेचर होतं. आणि मग असा हा दिसतोय, हा वळणावळणाचा रस्ता आहे. आजूबाजूला पण सुंदर अशी झाडं आहेत. रस्ता पण ओके आहे. हे 23 किलोमीटर जे अंतर आहे ते साधारण आम्हाला 1-1.5 तास नक्कीच लागेल, कारण रोड पण नॅरो आहेत आणि वरती पण चढायला लागणार आहे, डोंगरावर घाटासारखं आहे. असं करत आम्ही पोचलो ते आंजर्लेचा व्ह्यू पॉईंट आहे तिकडे पोचलो. आणि ह्या व्ह्यू पॉईंटवरनं काय अप्रतिम असं समुद्राचं अरबी समुद्र आपल्याला दिसतो. आणि खाली जे दिसतंय हे आंजर्ले गाव. इथेच बरीचशी आपले कोळी बांधवसुद्धा राहतात आणि इथून मासेमारी पण मला वाटतं करायला जात असावे. बाजूला त्या साईडला आहे, उजव्या साईडला खाली तो आंजर्ले बीच पण आहे. पण इथे बरीचशी लोकं पर्यटक थांबतात आणि सुंदर असा फोटोग्राफीचं सेशनसुद्धा करतात. पण इथे बघा खाली किती पर्यटकांनी खाली कचरा टाकलेला आहे. एवढ्या चांगल्या स्पॉटवर लोकांनी येऊन असा कचरा टाकणं हे बरोबर नाही आहे. तर पर्यटकांनी असा कचरा टाकू नका. माझ्या मागे बघा काय सुंदर असा हा सिनिक व्ह्यू आहे. डोंगर आहे, उजव्या साईडला अरबी समुद्र आहे, त्यालाच लागून असलेलं हे आंजर्ले गाव आणि ही आमची ही दोन्ही छोटी मंडळी. खूप धमाल केली ह्या दोघांनी. फोटोग्राफी पण खूप चांगली केली.
आणि असं करत मग आम्ही पुढे निघालो ते लाईट हाऊस बघण्याकरता. रस्ता बघा किती सुरेख असा सिनिक रस्ता आहे, घाटातला रस्ता आहे. उजव्या साईडला तुम्हाला दिसते ती अंजर्लेची खाडी आहे आणि आपण त्या खाडीवरचा एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरनं आता पलीकडच्या साईडला जाणार आहोत. पण अतिशय सिनिक असा रस्ता आहे. पण तुम्ही जेव्हा पावसाळ्यानंतर इथे येता तेव्हा तो हिरवंगार सगळीकडे असतं. आम्ही एक 4 वर्षापूर्वी ते जेव्हा इथे पावसाळ्यानंतर आलो होतो सप्टेंबरला, काय अतिशय अप्रतिम असं सिनरी होती. आणि आता थोडंसं हे झालं आहे, ब्राउनिश झालेलं आहे. आणि हा दिसतं आहे हे अंजर्लीचा क्रीक बीच, म्हणजे हे समुद्राचं बॅकवॉटर ज्याला आपण खाडी म्हणतो, त्या खाडीवर असणारा हा सुंदर ब्रिज. आम्हाला वेळ नव्हता म्हणून मी थांबलो नाही, पण तुम्ही येणार असाल तर नक्कीच या ब्रिजवर थांबा आणि एक सुंदर अशी फोटोग्राफी तुम्हाला या ब्रिजवरनं करता येईल. खाली जी मच्छीमारांची बोटी आहेत त्याचंसुद्धा सिनिक असं व्ह्यू मिळतं. असं करत आम्ही पोचलो ते अंजर्ले लाईट हाऊसला. किती सुंदर असं हे लाईट हाऊस आहे. आणि हा जो रस्ता दिसतो आहे हा केळशीवरून येणारा आहे. ह्याला अंजर्ले ताड्याचा कोण दीपगृहसुद्धा म्हणतात. कोणी अंजर्ले दीपगृह म्हणतो, कोणी केळशी अंजर्ले दीपस्तंभ, असं बरंच गोष्टी त्याला नावाने ओळखलं जातो. आतमध्ये तुम्ही तिकीट घेऊन गेल्यानंतर हा जो स्पायरल जिना आहे, काय सुरेख जिना आहे बघा. आणि अतिशय स्वच्छ नीट पेंट करून ठेवलेला असा हा जिना आणि आतमधलं तिथूनचं सगळं तुम्हाला बघता येईल. वरनं पोचल्यानंतर त्याला पहिला मजला, दुसरा मजला आणि समोर दिसते हे पहिल्या मजल्यावरनं घेतलेलं आहे अंजर्ले सी क्लिफ. आणि तो त्या साईडला दिसतो आहे तो अंजर्ले बीच आणि समोर दिसतो आहे हा अरबी समुद्र. काय सुरेख व्ह्यू आहे बघा. तुम्ही तिला पहिला फर्स्ट फ्लोअरला जा, नंतर त्याच्यानंतर सेकंड फ्लोअरला जा आणि मग शिडी चढून तुम्हाला अजून वरती जाता येतं. तुम्हाला सुरेख असं व्ह्यू मिळतो. हा बघा आता हे वरती आम्ही पोचलेलो आहे. तर तुम्ही समोर उभे राहिल्यानंतर तुमच्या राईट हँड साईडला दिसतो तो सावने बीच. ही समोर दिसते हे अंजर्ले सी क्लिफ. आणि हा जो रोड दिसतो आहे हा केळशीवरनं अंजर्लेला येणारा रस्ता आहे. आणि हा जे खालचं आहे हे लाईट हाऊसचं सगळं प्रिमायसेस आहे. इथे तुम्ही पार्क करू शकता. समुद्र सपाटीपासून लाईट हाऊस 57 मीटर उंच आहे. तर दीपगृह अजून त्याच्याही उंच आहे. शेवटच्या त्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला शिडीवरनं अजून एक तुम्हाला फ्लोअरला जाता येतं. तिथे हे सगळे लाईट्स आहेत आणि हे दोन्ही लाईट्स 120 वॉट ऊर्जा वापरणारे जपानी संच हा आहे इथे. हा त्याला बॅटरी बॅकअप इन्व्हर्टर पण लावलेला आहे, कारण हे जर रात्रीचाच कोळी बांधवांना उपयोग होतो. आणि साधारण 42 किलोमीटर अंतरावरनं कोळी बांधवांना हा लाईट दिसू शकतो. लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघताय तो अंजर्ले बीच. आणि हे जे आहे ते अतिशय सुरेख असं गार्डन या लाईट हाऊसमध्ये या लोकांनी डेव्हलप केलेलं आहे. लहान मुलाला खेळण्याकरतासुद्धा चांगली व्यवस्था इथे केलेली आहे. लॉनसुद्धा चांगली मेंटेन केलेली आहे. स्वच्छता पण अतिशय सुरेख अशी स्वच्छता तुम्हाला हाऊसला दिसेल. ही आमची मंडळी सगळे सिनियर सिटीजन ज्यांना पायऱ्या चढायच्या नाही आहेत असं डॉक्टरनी सांगितलेलं आहे, किंवा त्यांना कॉन्फिडन्स नाही, कारण टोटल 150 पायऱ्या चढून तुम्हाला वरती जायला लागतं. त्यामुळे ही मंडळी सगळी खाली बसली होती. आणि हा जो समुद्र दिसतो आहे हा अंजर्ले सी क्लिफवर मी जाऊन घेतलेला हे व्ह्यू आहे. आणि ह्याच व्ह्यूवरनं क्लिफवरनं तुम्हाला बघा काय सुंदर लाईट हाऊसचा व्ह्यू दिसतो आहे क्लिफवरनं. ते झाल्यानंतर मग आम्ही गेलो ते अंजर्लेचा समुद्रकिनाऱ्यावर. अतिशय सुरेख असा समुद्रकिनारा आहे. साधारण 2-2.5 किलोमीटर लांबीचा हा समुद्रकिनारा असावा. फारशी गर्दी तर बिलकुलच नव्हती, कारण इथे सहसा जास्त कोण येत नाही. दीपगृहचं टायमिंग
संध्याकाळी 4 ते 5:30च्या दरम्यान असतं आणि त्यामुळे बरीचशी मंडळी दीपगृह बघून झाल्यानंतर या बीचवर फिरायला येतात. आता आम्ही फार लवकर गेलो होतो, 4 वाजताच गेलो होतो, त्यामुळे आमचं व्हिजिट लवकर झाली आणि मग आम्ही अंजर्लेच्या या बीचवर आलो. सनसेटचं पण टाईम होता आणि आम्ही जेव्हा निघालो तेव्हा बरीचशी मंडळी दीपगृह बघून झाल्यानंतर अंजर्लेच्या या समुद्रकिनाऱ्यावर आले. असं करत आम्ही घरी पोचलो. आज होती संकष्टी, त्यामुळे उपासाचा दिवस. सुरणाची भाजी, रताळ्याचा कीस, नंतर अजून काय होतं, मोदक होते. असा संध्याकाळचा उपासाचा बेत होता. ज्यांचा उपासाचा बेत नव्हता त्यांना वडीचं सांबार, चपाती, भात असा पण उपास नसलेल्या लोकांकरता सुद्धा हा मेनू होता. सुरेख असा मेनू आमच्या बहिणींनी केला होता आणि ही बघा, ही आमची छोटी मंडळी, त्यांनीसुद्धा एन्जॉय केला. फारच सुंदर असं आमचं संध्याकाळचं जेवण झालं. लोकांनी त्यांचा संकष्टीचा उपाससुद्धा मोदक खाऊन सोडला आणि मग आमचा आजचा दिवस संपला. आता उद्या आम्ही जाणार आहोत ते वेळणेश्वरचा गणपती बघण्याकरता. फार सुंदर असा तो गणपतीचं आमची व्हिजिट आहे, ती पण तुम्हाला दाखवील. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, दुसऱ्यांना शेअर पण करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता आपण पुढचा व्हिडिओ असेल तो आपला वेळणेश्वर गुहागरच्या